आदरणीय अजितदादा पवार यांचं निधन होऊन जवळपास 1.25 महिना उलटला आहे. त्यांचे पुतणे युवा नेते आमदार रोहित पवार अजितदादांच्या घातपाताची सखोल सर्वांगीण चौकशी होऊन म्हणून सातत्याने आग्रह धरत आहेत. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करून जगाला त्यांनी दाखवून दिले पुरावे काय आहेत, मुद्दे काय आहेत, प्रश्न काय आहेत. याच्यावर जनजागृती प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे, कारण लोकांचा आक्रोश मोठ्या प्रमाणावर आहे. जनतेच्या मनात संशय आहे आणि तो जनतेचा आवाज रोहितदादा कुठेतरी मांडतायत. परंतु भारतीय जनता पार्टीने अजितदादाच्यातल्या काही लोकांना असं वाटतं की रोहितदादांनी बोलूच नये, रोहितदादांनी आवाजच उठू नये. त्यांना असं वाटतंय का की अजितदादांना न्यायच मिळू नये. अजितदादांना न्याय मिळावा म्हणून जर कोणी झगडत असेल, त्यांना पाठिंबा द्यायचा नसेल तर नका देऊ, पण निदान अडथळे तरी नका आणू. भारतीय जनता पार्टी आणि अजितदादांच्या पक्षातले ते 4 लोक तुम्हाला अस्वस्थ होण्याचं कारण काय? रोहितदादांनी तुमच्यावर आरोप केलेला नाही कुठला कोणावर. मग असं असताना भारतीय जनता पार्टीचे कधी प्रवक्ते, कधी मंत्री, कधी आमदार वारंवार रोहितदादांना काही ट्रोलिंग गँग त्यांची सातत्याने टार्गेट करत आहे. अजितदादांच्या पक्षातले ते 4 नेते सुद्धा टार्गेट करून बोलत आहेत. मला प्रश्न पडलाय की भारतीय जनता पार्टीने काल त्यांचा एक पंटर, ज्याला कोणी ओळखत नाही, तो वैभव सोलनकर म्हणे युवा मोर्चाचा पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, ज्याला कोणीच ओळखत नाही, त्याने आरोप केला की म्हणे रोहितदादांच्या साखर कारखान्याच्या धुरामुळे अजितदादांचं विमान कोसळलं आणि अपघात झाला. लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीचे फालतू आरोप करताना, बालिश आरोप करताना. या वैभव सोलनकरचे बोलविते धनी कोण आहेत? कर्जत जामखेडचे राम शिंदे असेल किंवा सातारचे जयकुमार गोरे असतील. जरा भान ठेवा. भारतीय जनता पार्टीने, देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे कुठंतरी थांबवलं पाहिजे. राजकारणाचा स्तर खाली आणू नका. अजितदादांना न्याय मिळवून द्यायचा, त्याच्यासाठी आवाज उठवणाऱ्या माणसाला जर तुम्ही असे फालतू आरोप करून बहुजनांना कुठेतरी वापरत असाल तर बहुजनांचा वापर अशा गलिच्छ राजकारणासाठी करू नका. हीच एक विनंती आहे. अजितदादांना न्याय मिळेपर्यंत रोहितदादा संघर्ष सत्याग्रह करतील. आम्ही आणि सर्व अजितदादा प्रेमी महाराष्ट्रातील त्यांच्या सोबत आहोत. अजितदादांना न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.